छान. पण दगडाची आता मूर्ती तर दगडाची असते प्रभूजी, आणि तुम्ही म्हणताय की त्याच्यामध्ये चेतना समहाव प्रतिष्ठा केली जाते. पण जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा खरंच असं आदान प्रदान, आपण म्हणतो की देवा मला हे दे, मला ते दे, पण देव खरंच असं म्हणजे आपल्याला आपण काय एक्सपेक्ट करायचं देवांकडून, आणि खरंच असं आदान प्रदान होतं का की आपलं लोक म्हणतायत आणि होत आहे का? प्रभूजी, देव दगडात आहे का? अच्छा. मग प्रभूजी, जसं तुम्ही आता म्हणाल की दगडाचे जे असतं मूर्ती त्याच्यात प्राण प्रतिष्ठा करतात, मग आपण जेव्हा देवांना नैवेद्य दाखवतो मग ते देव खरंच ते देव खातो का? अच्छा अच्छा, म्हणजे दगडाची मूर्ती देव खाते का? भगवंत सगळ्या, जसं आता मटेरियल लाईफमध्ये आपण पाहिलं किंवा भौतिक जगामध्ये पाहिलं तर आपल्याला इंद्रिय दिलेले आहेत. प्रत्येक इंद्रियाचं वेगळं वेगळं कार्य असतं. आध्यात्मिक शरीर असताना मग आपण भगवंतांबरोबर ईर्ष्या का केली? अच्छा. भगवंत अर्जुना भगवद्गीतेमध्ये हा सेम प्रश्न अर्जुनाने भगवान कृष्णाला विचारला होता की भगवंत, आम्ही तुमच्या सोबत होतो पण इथे दुःख का भोगण्यासाठी आलेले आहेत मंदिरात जाण्याचे? म्हणजे देव ऐकतायत, बघतायत, तर मग मंदिरात का जायचं? मग काय तुमचा काय क्वेश्चन होता? सेम तेच की मग आपण मंदिरात का जातो जर म्हणतो की देव सगळीकडेच आहे, तर मंदिरात जाण्याची काय गरज? तर माताजी प्रभूजी, हे बघा, देव सगळीकडे आहे पण मंदिरात जाण्याची काय? माताजी प्रभूजी, मला एक लास्ट क्वेश्चन होता सर. तर प्रभूजी, घरी आपण डीटी आयडल वर्शिप किंवा डीटी वर्शिप कसं केलं पाहिजे? म्हणजे आपण मंदिरात जातो ते वेगळं, पण घरी प्रत्येकाच्या हिंदू रिलिजनमध्ये ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरी देव असतात किंवा लोकांना वाटतं की घरी पूजा करावी, तर कशी करावी? होम डीटी वर्शिपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रिन्सिपल्स आहे. प्रभूजी, देव दगडात आहे का? अच्छा. आज प्रश्न विचारण्यासाठी सोनम माताजी आणि अजिंक्य प्रभू त्यांनी घरामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तर म्हटलं चला एक छान आपलं क्वेश्चन आन्सर हो. जे क्वेश्चन आन्सर बरेच जणांना हा प्रश्न असतात पण विचारण्यासाठी लोक घाबरतात आणि लोक काय म्हणते नाही असतात. तर प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही प्रश्न असतात की, आणि जसं तुम्ही प्रश्न विचारला की दगडात देव आहे का, तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण पहिल्या काळात किंवा आताच्या काळामध्ये जर अभ्यास केला असेल तर पहिल्या काळामध्ये आता CCTV कॅमेरे येतं, म्हणजे चोर पकडायचा असेल तर CCTV कॅमेऱ्याच्या थ्रू तर पहिल्या काळामध्ये एखादा चोर जर चोरी करून गेला किंवा एखादा गुन्हा घडला असेल तर पोलीसवाले काय करायचे, स्केच करणाऱ्याला बोलून घ्यायचे आणि स्केच करीत असताना समोर बसून जो विक्टीम आहे, ज्याने पाहिलं आहे, तो काय करतो, जसं वर्णन करतो तसं तो चित्र काय करतो, पेंटिंग करतो किंवा चित्र काढतो. आणि चित्र काढल्यानंतर तो सगळं शेवटी विचारतो का अरे हा फोटो आणि तो चोर एकच आहे का? म्हणे हो आहे, हेच आहे. तर एका व्यक्तीच्या पाहण्याच्या दृष्टिकोनातून चोर पकडला जातो. तसंच भगवंत दगडात देव आहे हे आपल्याला अनुभवातून करता येते. आणि याचं वर्णन, हे दगडाची मूर्ती कशी घडली, तुम्ही म्हणता दगडात देव, दगड सगळीकडे आहे, पण याचं वर्णन शास्त्रामध्ये मोठमोठे आचार्य, आदिशंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, संत तुकाराम महाराज किंवा मोठमोठ्या संतांनी भगवंताला पाहिले आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये रायटिंग केली त्याला, आणि केल्यानंतर त्याच रायटिंगच्या त्या शास्त्राच्या अधिकृत अवस्थेतून त्याला पंचरात्री ग्रंथाच्या माध्यमातून त्याला दगडामध्ये त्याला निर्माण केलं जाते. आणि मग दगडामध्ये मग त्याचं उदाहरण म्हणजे पांडुरंग, भगवान पांडुरंग, आणि केल्यानंतर त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केलं जातं. प्राण म्हणजे वैदिक मंत्र साध्या स्टोनमध्ये आणि ह्या स्टोनमध्ये, तो जेव्हा तुम्ही प्राणप्रतिष्ठा करतात तेव्हा तुम्हाला ती आर्चविग्रह आदान प्रदान करताना दिसतं. आणि जर तुम्ही 3 दिवस सेवा नाही केली संलग्न घरामध्ये किंवा बाहेरच्या त्या मूर्तीची, तर प्राण निघून जातो, केवळ ती मूर्तीच राहते. म्हणून प्राण असतो आणि तो त्याचं इफेक्ट काय, तुम्ही कसं अनुभव करणार, फिलिंग कसं करणार. तर नॉर्मली कोणी मूर्तीसमोर गेला तर तुम्हाला ती फिलिंग येत नाही, जेवढे टेम्पलमध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तुम्हाला ते जाणवतात. तुमची निगेटिव्ह कमी होते आणि पॉझिटिव्ह, आणि तुमच्या लाईफमध्ये किती ट्रेस असेल आणि तुम्ही टेम्पलमध्ये जाऊन ते जे आयडॉल आहे, मूर्ती आहे, त्याच्यासमोर बसलं तरी तुम्हाला
तुमच्या जीवनातले बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. याचा अर्थ काय, तिथे काहीतरी एक सुपर पॉवर एनर्जी आहे जी आपल्याला आदान प्रदान करते. आणि तुम्हाला आणखीनचा अनुभव घ्यायचा असेल तर एक साधारण पुतळा असतो, त्याला कोणी जर थोडंसं वाकडे शिवे दिले तरी लोक त्याचा निगेटिव्ह इफेक्ट पडतो. तर ती मूर्ती देवाची मूर्ती आहे आणि कितीतर लोकांना त्याचे आदान प्रदान करतात. हां, पण तुमची चेतना जर मटेरिस्टिक स्टोनमध्ये असेल तर तुम्हाला ते स्टोनच आहे. पण तुमची चेतना प्युरिफाय असेल, शुद्ध असेल, तर तुम्हाला ती मूर्ती आदान प्रदान करते. मग का बरं लोक भारतात एवढे वेळ आहेत की तिरुपती बालाजीला जातात, पंढरपूरला जातात, द्वारकाला जातात, बद्रीनाथ, केदारनाथ नल जातात. एखादा वेड्यावक्ती असू जा. भारतामध्ये असे कितीतरी भगवंताच्या मूर्त्या आहेत. का बरं एवढ्या मूर्त्या आहेत? तुम्ही तर अभ्यास कधी केला असेल तर आपला जो भारत देश आहे आता तर तो लँग्वेजनुसार डिवाइड झाला. भगवंताला फ्युचरचे दृष्टिकोन माहीत होतं म्हणून भगवंताने प्रत्येक एरियामध्ये भगवंताची मूर्ती. केरळामध्ये जाताना अनंत पद्मनाभ स्वामी, आंध्रामध्ये येताना तर तिरुपती बालाजी आहे, तामिळनाडूमध्ये येताना रंगनाथ स्वामी आहे, वरदराज आहे, रंगनाथ विग्रह आहे श्री. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पांडुरंग आहे, UP MP जाताना UPमध्ये कृष्ण रामचंद्र आहे, गुजरातमध्ये जाताना तर द्वारकाधीश आहे, राजस्थानमध्ये जाताना रणछोड आहे, उत्तर भारतामध्ये जाताना तर बद्रीनाथ केदारनाथ आहे. म्हणजे भगवंत प्रत्येक मूर्तीमध्ये तुम्हाला आदान प्रदान करतात आणि त्याची फिलिंग तुम्हाला अनुभव करता येते. आणि याचं ती भगवंत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही गोष्टी पाहिजे असेल आणि तुम्ही ऑनेस्टली जर प्रार्थना केली, प्रेयर्स केले तर तुमचे उत्तर तिथे भेटून जातात. आणि का बरं एवढे लोक आता पंढरपूर वारीला तुम्ही जाता, तिरुपती बालाजीला जाता, लाखो लोक जातात. किती पंढरपूरच्या लाईनमध्ये केवळ विदिन सेकंदाचं दर्शन होतं. आता मी माझ्या फर्स्ट टाईम गेलो होतो, 29 तास उभा होतो. किती 29 खाडीत टोचवतं ते. आणि खायला 2च गोष्टी होत्या, शेंगदाणे, खडीसाखर, केळं घ्यायचे एकच आणि पाणी, वॉशरूमला ना. पण 29 तारखेला एक क्षणाच्या तुम्ही भगवान पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर मला शीने गेला, भाग गेला. भगवंताचं दर्शन घेतला, जी हॅपीनेस तुम्हाला मटेरियल लाईफमध्ये भेटत नाही तो आनंद भगवान पांडुरंगाचं दर्शन भेटतो. काहीतरी एनर्जी असेल तेव्हाच ते तुम्हाला फिलिंग करू शकतो. हां. म्हणून मुद्दा असा आहे की तुमच्या घरामध्ये फॅसिलिटी आहेत पण आनंद नाही. तिथं फॅसिलिटी नाहीत पण आनंद आहे, म्हणून लाखो लोक तिथे जातात. तर हा मूर्तीमधला असलेला भावनावर आधारित तुम्हाला ते करता येते. असं छान सांगितलं प्रभूजी. मग प्रभूजी जसं तुम्ही आता म्हणाल की दगडाचे जे असतं मूर्ती त्याच्यात प्राण प्रतिष्ठा करतात. हां. मग आपण जेव्हा देवांना नैवेद्य दाखवतो मग ते देव खरंच ते देव खातो का? अच्छा. म्हणजे दगडाची मूर्ती देव खाते का? भगवंत सगळ्या जसं आता मटेरियल लाईफमध्ये आपण पाहिलं किंवा भौतिक जगामध्ये पाहिलं तर आपल्याला इंद्रिय दिलेले आहेत. प्रत्येक इंद्रियाचं वेगळं वेगळं कार्य असतं. डोळ्याने पाहणे, कानाने ऐकणे, नाकाने श्वास घेणे, जिवाने खाणे, पायानं नाही का चालणे, हाताने कार्य करणे. पण भगवंताचे कोणतेही इंद्रिय कोणतेही कार्य करू शकतात. आणि जसं भगवंत बिना पत्नीचं मुलांना जन्म देतात. कसे? ब्रह्माजीला नाभे, लक्ष्मी पचारून कमलाजवळ होती. पण भगवंताने ब्रह्माजीला कुठून जन्म दिलेला आहे? नाभीतून दिलेला आहे. गर्भोत. 11व्या स्कंदामध्ये नरनारायण ऋषी आहे. त्याने जेव्हा इंद्राने अप्सरा पाठवल्या तर भगवंत म्हटले याच्यापेक्षा सुंदर अप्सरा मी देतो, उर्वशी म्हणजे मांडीतो. तर भगवंताने मांडीतून नाही का अप्सरानं निर्माण केलं. म्हणजे मेन मुद्द्यावर येऊ. मुद्दे असा आहे की भगवंत कोणतेही इंद्रिय कोणत्या कार्य करतात. तसं तुम्ही जेव्हा भगवंतासमोर एखादी भोजनाची प्लेट ठेवतात तर भगवंत आपल्या दिव्य दृष्टिकोनातून तुमच्याप्रती असलेली जी भावना आहे, श्रद्धा आहे, त्याचा स्वीकार करतात. आणि मग तेच अन्न जेव्हा भगवंताला भोग लावला जातो महाप्रसाद म्हणतो, तेच पाणी असतं. पण जेव्हा ती तीर्थस्थळाला स्पर्श होतं तो ते तीर्थ म्हणते. तीच जागा असते पण भगवंत निवास करते ते धाम म्हणते. व्यक्ती तोच असतो पण भगवंताचा संपर्क केल्यानंतर तो साधू संत म्हणतो, साध्वी बनते. म्हणजे मुद्दा असा की आणि त्याचा इफेक्ट कसा होतो की जर ह्या जगामध्ये बघा एखाद्यानं आपण दिव्य दृष्टीतून म्हणजे डोळ्यातून पाहिलं तर ते अन्न कोणी स्वीकार करत नाही.
पण भगवंत दिव्य दृष्टीतून स्वीकार करतात. आणि जेव्हा आपण त्यांचं अन्न, त्यांचा प्रसाद स्वीकार करतो तो महाप्रसाद आपल्याला आपल्या लाईफमध्ये तुष्टी आणि पुष्टी करतो, हॅपीनेस. म्हणून प्रसाद हा शब्दाचा अर्थ आहे प्रभू के साक्षात दर्शन. प्रसाद प्रभू के साक्षात दर्शन. हां, तर याला उदाहरण काय, एखाद्या व्यक्तीला TB झालेला असेल तर त्याचं आपण जर उच्चिष्ट खाल्लं ना तर आपल्याला सुद्धा TB होण्याची शक्यता असतो. हां, तसंच भगवंताला जेव्हा आपण भोग लावतो आणि तो प्रसाद म्हणून स्वीकार करतो तर आपल्या जीवनामध्ये आपण सत्वगुणात येतो आणि आपल्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्हिटी. याचं उदाहरण काय, श्रील प्रभुपाद अमेरिकेत गेले आणि अमेरिकेत गेलेत प्रभुपादांनी केवळ भगवंताचा भोग त्यांना अर्पण केला. हिप्पी होते, हॅपी झाले ते. आणि कशामुळे बदलले, केवळ कृष्ण प्रसादामुळे. खिचडी आज बी इस्कॉनमध्ये काही मंत्रतंत्र टाकत नाही, ते प्युअर भगवंताचा भोग लावलेला प्रसाद, म्हणून तेवढं लोक आवडीनं घेतात आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन होते. आणि मग तो अन्न, मग साधारण अन्न आणि मंदिरातला टेम्पलचं अन्न सारखं दिसायला आहे, पण त्याच्यामध्ये भगवंताची कृपा असते, आशीर्वाद असतो. आणि भगवंत गीतेमध्ये म्हणतात, यज्ञान शिष्टान संतो मुच्छन्ते सर्व किल्बिषे भुजन्ते अगम पापा ये पचन्ते आत्मकारण. जेव्हा मला तुम्ही अर्पण करतात, माझ्यासाठी करतात तर तू यज्ञ आहे. पण जेव्हा स्वतःसाठी करतात तर किल्बिष म्हणजे पाप आहे. आणि मग तो पापरहित प्रसाद होतो आणि भगवंत स्वीकार करून आपल्याला ती कृपा देतात. भगवंत कृपाळू ते जर खायला लागले तर आपण देणार नाहीत, पण भगवंत आपल्याला म्हणतात ठीक आहे चल ही माझी कृपा आहे. जसं तुमच्या बाबाने येताना स्वीट्स काहीतरी घेऊन आले आणि म्हटले अजिंक्य किंवा सोना माताजी हे घ्या, पण ते म्हणा बाबा तुम्ही एवढे स्वीट आणले, एक स्वीट घेणार का? तर बाबाला किती आनंद होईल, अरे माझे मुलगा किंवा माझी लेक मला देतीये. हां, आनंद होतोय. तर एक साधारण वडिलांना आपला मुलगा काही देत असेल, मुलगी देत असेल, सून देत असेल तर आनंद होतो. त्याच प्रकारे भगवंत आपल्याला सर्व देतात, पण भगवंताला आपण जेव्हा अफोर्ड करतो ना भगवंताला एवढा आनंद होतो की माझं बाळ मला अर्पण करते. ज्याप्रमाणे एका पित्याला आनंद होतो त्याच प्रकारचा आनंद भगवंताला भक्त पण होतो. म्हणून भगवंत ते स्वीकार करतात, ती कृपा देतात. आणि दुसरं ते देण्याचं मागं भगवंता थँक्यू, कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे ते भगवंताचे विग्रह घेतात, स्वीकार करतात. म्हणून तर जगन्नाथपुरीला 56 भोग लावले जातात भगवंताला. किती? 56. म्हणजे कंटिन्यू करतात ते. एखादा बेडा असेल लाखो वर्षापासून, हजारो वर्षापासून ते करतात. प्रत्येक मंदिरामध्ये भोग लावला जातो. सेंटिमेंटल म्हटले म्हणतात किंवा तुम्ही अंधभक्ती म्हणतात. अंधभक्त थोडे असतील ना, हो लाखो लोक तर नसतील. तर भगवंत प्रत्येक ठिकाणी ते स्वीकार करतात आणि आपली कृपा देतात. म्हणून भगवंत तर यावर प्रश्न म्हणजे भगवंत खातात का? तसं आपण पुस्तकात जेव्हा आपण वाचतो पुस्तक, ते पुस्तकातलं म्हणजे शब्द तिथेच असतात, पण आपण ते ज्ञान घेतो ना, फिलिंग करतो आपण. ज्ञान येतच ना, ते वाचलेलं असं त्यातलं आपल्याला समजतं ना, अर्थ समजला तरी पुस्तकात शब्द ते तसेच असतात, ते काही संपत नाही. तसं आपण जेव्हा भगवंतांना भोग दाखवतो तेव्हा ते भगवंत स्वीकारतात, ते स्वीकारतात. तसं जसं पुस्तकात आपण वाचल्यानंतर आपल्याला ज्ञान भेटते. येस येस येस, ते पुस्तकात तसं राहते. येस येस, माताजींचं उदाहरण किती छान आहे. किंवा आपण एखादं बुक्स रीड करतो त्याच्यात काही कमी होत नाही, नॉलेज तर भेटतंय पण ते जागे होतं. तसं भगवंत घेतात पण त्याच्यात कमी शिल्लक राहते. तर तिथं ते केल्यानंतर भगवंत एनर्जी टाकून देतात त्याच्यामध्ये. म्हणून बाकीच्या रिलिजन्समध्ये मूर्तीला दाखवलेलं अन्न घेत नाहीत, ते फेकून देतात. अच्छा. हां, तुम्ही जर त्यांना ते दिलं ते घेत नाहीत. अमेरिकन रिलिजन्समध्ये ते मूर्तीपूजाला घेत नाहीत. का? भीती वाटते. तुम्ही कोण्या व्यक्तीला अदर रिलिजनच्याला द्या, ते खात नाही. हे एवढ्या वर्षाचं आहे. मग हेच रिझन आहे का? कारण का हिंदू कल्चरमध्ये आपण आयडल पूजा करतो, राईट? मंदिरात गेलो तर देव असे असतात, पण दुसऱ्या रिलिजन्स मध्ये आपण असं बघत नाही. तर हेच रिझन असू शकतं. हेच रिझन का? भीती वाटते की अरे भीती की हे जर आम्ही खाल्लं त्यांच्यासारखं आम्ही सुद्धा होऊ. अच्छा, भक्त हो. ही भीती. म्हणून भक्ती द्यायला मिळतात. 4 नियमांचं पालन करावं लागेल, ते लोकांना नको, इंद्रिय तृप्ती करण्यासाठी. आणि म्हणून ते कसं होतंय का रे बाबा नको खाणं नको यांच्यासारखं होणं. मग तुम्हाला काय सांगायचं? आम्ही
तुमच्या रिलिजनला मानत नाही, आमच्या इंदरी तोप्तीमध्ये बांधत आम्हाला ते करायचं, आम्हाला ते 4 नियमांचं पालन करायचं नाही करायचं. कोणी बघितलंय देव, आणि आता हा क्षण आम्हाला आनंद घ्यायचा. आपण निरीक्षण जर पाहिलं केलं तेवढ्या मंदिरामध्ये आपल्याला ते दिसतंच. हो, पण त्याला विजन आहे, त्यालाच दिसते, सगळ्यांना नाही दिसत ना. छान. पण दगडाची आता मूर्ती तर दगडाची असते प्रभूजी, आणि तुम्ही म्हणताय की त्याच्यामध्ये चेतना समहाव प्राण प्रतिष्ठा केली जाते. पण जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा खरंच असं आदान प्रदान, आपण म्हणतो की देवा मला हे दे, मला ते दे, पण देव खरंच असं म्हणजे आपल्याला आपण काय एक्सपेक्ट करायचं देवांकडून, आणि खरंच असं आदान प्रदान होतं का, की आपलं लोक म्हणतायत आणि होत आहे का? सगळ्यात महत्त्वाचं, कोण्या मंदिरात गेल्यानंतर नवस केलं की आपल्या इच्छा पूर्ण होतात का, हा तुमचा म्हणण्याचा प्रश्न असतो. आणि मेन म्हणजे जेव्हा वाईट परिस्थिती असते तेव्हाच देव आठवतो आणि मग देवाकडे आपण मागायला जातो. तर तुमचे 2 प्रश्न आहेत. एक तर ठीक आहे, दुःखी अवस्थेत मागायला गेलं तर वाईट नाही, पण जो पहिला प्रश्न आहे की भगवंत तुमच्याशी आदान प्रदान करतात का, तर करतात. कसे करतात, तर याचे कितीतरी उदाहरण आहेत. तुकाराम महाराज पांडुरंगाशी बोलायचे, आणि दक्षिण भारतातले जे अलवार आहेत, अलवार म्हणजे संत, ते बालाजीची किंवा भगवंताचे सारंगपाणी, चक्रपाणी, किंवा यथोत्कारी भगवान नारायणांचे एक मंदिर आहे नारायणाचं, ते पण आदान प्रदान करतात. तर राहिला तुमचा प्रश्न की बुवा इच्छा पूर्ण होतात टेम्पलला, तर येथे देवता तुम्हाला जे काही देतात ते तुमच्या कर्मानुसार देतात. अच्छा. जसं तुम्ही खूप प्रार्थना करतात भगवंताला तळमळतेनं कोण्याही मंदिरात गेल्यानंतर, तर गेल्यानंतर ती परमात्मा काय करतो, बघतात की अरे हा खूप तळमळतीने, मग प्रकृतीकडे पाठवतात की अरे बाबा ह्या जीवात्मा माझ्यासाठी काहीतरी मागण्यासाठी आलेला आहे. एक उदाहरण देतो. तुम्ही बँकेत गेले आणि बँकेत गेल्यानंतर तुम्ही बँक मॅनेजरला भेटतात, आणि बँक मॅनेजर साहेब मला नाही काही 10 लाख रुपये तुम्ही द्या. ते म्हणलं सर मॅडम तुम्ही थांबा, आणि मग ते कॅशियरला बोलवतात, म्हणजे अरे कस्टमर आलेले त्यांना पैसे पाहिजे, तू दे, चेक कर यांचा बँक बॅलन्स किती. तर तो कॅशियर सांगतो की सर यांच्याकडे केवळ 25,000 रुपये आहेत, 1 लाख रुपये नाही देऊ शकत. तर मग जो मॅनेजर म्हणतो एक काम कर, 25,000पेक्षा यांना 15,000 दे, 10,000 रुपये ठेवून दे. आणि मग त्या मॅनेजरच्या सांगण्यावरून तो कॅशियर त्या कस्टमरला ते पैसे देतो. त्याच प्रकारे आपण जेव्हा जीवात्मा हा कस्टमर आहे आणि भगवंत ते मॅनेजर आहेत, आणि प्रकृती ही कॅशियर आहे. ओके. आणि मग भगवंत काय करतात, प्रकृतीकडे पाठवतात आणि म्हणतात बघ ह्या जीवाकडे हा खूप मागतोय, याला किती द्यायची गरज, याच्या कर्मानुसार किती आहे. आणि मग कर्मानुसार इच्छा काय करतोय, आणि तेवढं तुम्ही म्हणता नाही मला सगळं पाहिजे, बाबा तुझ्या अकाउंटमध्ये एवढे, पण एवढेच मी तुला देऊ शकतो, जास्त डिमांड नाही केलं. पण तुम्ही किती आदळपट करा, त्याच्या पुढे तुमचं नाही चालत, तर भगवंत तुम्हाला ते देतात. म्हणून तो लोक एवढे लोकांना जेव्हा शिर्डी साईबाबाला जातात, तिरुपती बालाजीला जातात, किंवा कुठं काहीतरी मन्नत मागतात, ते बिझनेस पार्टनर करतात. ते याचा अर्थ त्यांना कुठंतरी आदान प्रदान होत आहे, कुठंतरी त्यांची इच्छा पूर्ण होत आहेत. पण ते कधी होत आहे, जेव्हा तुम्ही खूप तीव्रतेनं, नवस हा नावाचा प्रकार कुठं नाही आहे, तळमळते प्रार्थना. जसं तुमचा एखादा मुलगा छोटा असेल, तो खूप जोरात रडत असेल, तर पप्पा म्हणता अगं दे ग याला काहीतरी, ते म्हणता अहो ही गोष्ट मोठी मागतोय, काहीतरी दे याला. मग आई काय करते, हा शांत राहावा थोडा तरी, खूप मोठी देऊ शकत नाही, पण छोटीशी गोष्ट देऊन त्याला शांत करतात. तसं. आणि तो बाळ कोण आहे, आपण आहेत. आई कोण आहे, बाप कोण आहे, कृष्ण आहेत. आणि प्रकृती म्हणजे कोण आहे, आई आहे. तिच्याकडे जेवढी कॅपॅसिटी आहे, यांना काही जरी मागितलं तर नाही, आई बघते की याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच, याच्याकडे एवढं, याला ह्या पात्र्याचं आहे, याला एवढं दिलं पाहिजे, तेव्हा ते देतात. म्हणून भगवंत हे लोक त्यांच्या जीवनात काही ना काही होतं फिलिंग, सगळ्यांचंच होतं असं नाही, पण याच्यामध्ये काय होतं आहे, काही संस्था अफवा पसरून देतात. अफवा पसरले की लोक येऊन डोनेशन देतात, म्हणजे देवाच्या नावानं धंदा करणं हा एक प्रकार असतो, पण त्याच्यात 80% 90% सेंटिमेंटल असतात सगळेजण. म्हणजे 100 लोक गेले तर 2 लोक बोंब मारत राहतात. एकदा शिलोप्रपादाला जेव्हा जीव मंदिर बांधायचं होतं,
तर गेल्यानंतर एका मोठ्या बिझनेसमॅननं त्यांना ऑफर दिली की तुम्ही काहीतरी अफवा सोडा की राधा रासबिहारी ना तुमची इच्छा पूर्ण करा. तर प्रभुपाद म्हटले मला भगवंताच्या नावानं धंदा नाही करायचा, जे काही भेटेल ते मी करून घेईन. तर त्याच प्रकारे भगवंत आपल्याला आदान प्रदान करतात. आणि राहिला तुमचा दुसरा प्रश्न काय होता की हे मागणी म्हणजे आपण दुःख दुःख का परिस्थिती असेल तेव्हाच देवांचं देव कठीण प्रसंगामध्ये सुद्धा आपण देवाला आठवण येते, हरकत नाही. त्याला भगवद्गीतेमध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. भीतीपोटी का होईना येतो, पण तो शेवटी कुठेतरी येतो, हे चांगली गोष्ट ॲप्रिशिएट करायचं. हां. आणि दुसरी गोष्ट आहे की बाबा दुःखात नाही आलं तर आपण सुखात पण आठवण केली पाहिजे. लोक काय होतं दुःखातच आठवण येते, पण जसं आमच्या मंदिरामध्ये शेजारी एक म्हातारी होती, ती कधी येत नसायची. तिच्या घरात काहीतरी वाद झाल्यानंतर ती मंदिरात यायला लागली. तर आम्ही सांगायचं काय गा आजी याच आहे मंदिरात, म्हणे कुठे वेळ आहे माझ्या. मग काय तू दिवसभर गप्पा मारत, पण तिच्या घरात काहीतरी डिफिकल्टी आली, काही प्रॉब्लेम्स आले रोगळं. तर भगवंत आपल्या जीवनात डिफिकल्टी याच्यासाठी टाकतात की बाबा हा मटेरियल लाईफमध्ये एवढा हे, पण त्या दुःखामुळं माझ्याकडे येईन म्हणून भगवंत त्याच्या जीवनात थोडं दुःख देतात. जसं एखादं बाळ रडत असेल ना तर आई त्याला घेते, तू खेळत असाल आई म्हणते नाही खेळ ना तू तुझा करत नाही. तर तसं आहे देवाचं. मग प्रभूजी तसं असेल म्हणजे साधारण मला असं कळतं की देव सगळंच कंट्रोल करू शकतात, प्रकृती कंट्रोल करू शकतात, आणि ऑब्व्हियसली प्रकृती कंट्रोल केल्यावर सगळं मटेरियल जे एक्झिस्टन्स आहे ते कंट्रोल होऊ शकतं. हां, असं नाही आहे. भगवंतानं आपल्याला स्वतंत्र दिलं आहे, आपल्या लाईफमध्ये ते इंटरफेअर करत नाही. ते शिक्षकासारखे राहतात. जेव्हा शिक्षक एक्झाम देत असतो तर ते शिक्षक एक्झामिनर असतो आणि स्टुडंट्स रायटिंग करत असतात. ते बघतात की हा स्टुडंट्स आहे ना चुकीचं लिहितोय, तरी ते काही बोलत नाहीत. चांगले केलं तरी ते ॲप्रिशिएट करत नाही, ते न्यूट्रल राहतात. म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये चुकीचं किंवा बरेबरमध्ये ते नुसतं पाहण्याची भूमिका घेतात. अच्छा. आणि एक काळ आल्यानंतर जेव्हा पेपर सबमिट केल्यानंतर रिझल्ट द्यायच्या वेळेस आहे ना, त्यांनी जे काही क्वेश्चन लिहिले आहेत क्वेश्चनचे आन्सर केले त्यानुसार त्याला मार्क्स देतात. तसं भगवंत आपल्या जीवनामध्ये काही शिक्षकाप्रमाणे आहेत, ते तुमच्या जीवनात चांगलं होत असताना सुद्धा ते काही ॲप्रिशिएट करत नाही, न्यूट्रल राहतात. आणि दुःख होत असेल तरी ते काही इंटरफेअर करत नाही. ते बघतात जेव्हा याचा कर्माचं सगळं क्वेश्चन आन्सर होतात तेव्हा मी त्याला त्याचं उत्तर त्याचं फळ मी त्याला देतो. अच्छा. हां, म्हणून एक आहे भगवंत, आणि जे दुःख भेटत आहेत ते दुःख आपल्या कर्मामुळं भेटत आहेत. दुःखाचे 3 कारण सांगतं शास्त्र. एक पहिलं कारण आहे दुःख होण्याचं. कधी दुःख आलं आपल्या जीवनात, एक तर आपल्या स्वभावामुळं आपल्याला दुःख भेटतं. आपल्या स्वभावामुळं लोकांना दुःख होतं किंवा लोकांच्या स्वभावामुळं आपल्याला होतं. तर पहिलं आपला स्वभाव. दुसरे आपले कर्म. तुम्ही चांगले केलं चांगले फळ भेटन, वाईट केलं तर वाईट. तर तुम्ही पूर्वजात जाता जाता कोणाला तरी एखाद्याने शिवी हडसली आणि गायब झाले 15 दिवसानंतर. 1 महिन्यानंतर तुम्ही भेटले आणि त्याने फटका दिला, तुम्ही म्हणा अरे यानं मला का मारलं. 1 महिन्यापूर्वी जे कर्म केले होते भाऊ त्याचं फळ आहे. आणि तिसरे प्रारब्ध मागच्या जन्माचे. अच्छा. याला शास्त्रामध्ये 3 उदाहरण आहेत. जे दशरथ महाराजाला दुःख भेटलं, रामचंद्र निघून गेले, तर त्यांनी श्रवण बाळाचं त्याच्याकडून अवधानपणे मारले गेले. त्या प्रारब्धामुळं त्यांच्या जीवनातून भगवंत गेले म्हणून त्यांना दुःख भेटले. कैकेनं कर्म केले मंत्राच्या सांगण्यावरून, आणि म्हणून भगवान रामचंद्र निघून गेले, पुत्र भरत निघून गेला, दशरथ महाराज निघून गेले. आणि मंत्रानं मार खाल्ला ते स्वभावामुळं खाल्ला, कारण ती भांडण लावून देण्याचं काम होतं. ओके. मंत्रा भांडण लावून द्यायचं. म्हणजे 3 उदाहरण आहेत, पण तिघाला दुःख कशामुळे भेटले? एकाला स्वभावामुळं, एकाला कर्मामुळं, एकाला प्रारब्ध. तर आपल्या जीवनात दुःख आले तेव्हा समजायचं एकतर आपलं प्रारब्ध किंवा आपले कर्म, हे दोन्ही नसेल तर तिसरा आपला स्वभाव. जसं आता मी एका परिवाराला भेटलो, तिथे ते कर्म आणि प्रारब्ध आणि स्वभाव हे 3 दुःखाचे कारण आहेत. आपल्या जीवनात आपण काय दुःख झाले की आपण देवाला माणसांना टार्गेट ठरतो, नाही. तर आपल्या दुःखाचं कारण ना देव आहे, ना 7.5 किरकडी आणि शनी मंगळ ग्रह, नाही. तर आपल्या दुःखाचे कारण हे 3च आहेत. प्रारब्ध म्हणजे ह्या आता करंट जीवाला प्रारब्धाचं रिझल्ट्स मिळत आहेत, मग ते आपण कसं काही नलिफाय करू शकतो का? कारण
ह्या करंट जीवाला तर हो करू शकतो ना. तुम्ही चांगलं आनंदाचे जीवन जगत असेल ते तुमची पुण्य आहे. आणि तुमच्या जीवनात डिफिकल्टी प्रॉब्लेम्स येत असेल, समस्या येत असेल, दुःख होत असेल शारीरिक आर्थिक, हे पाप आहे तुमचं मागचे जन्म. म्हणून चाणक्य नीतीमध्ये 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे, जन्मातच तुम्ही 5 गोष्टी घेऊन येऊ शकतात. तुमचा जन्म कुठं होणार आहे हे तुम्ही डिसाईड नाही करू शकत, तुमचे कर्म तुम्हाला डिसाईड करू शकतात. उदाहरण देतो, कर्म आणि इच्छा कशा आहेत. माझी इच्छा आहे श्रीमंत घरात जन्म घेण्याची, पण माझे कर्म तसे नाहीत. तर प्रकृती काय करते, कर्मानुसार मला कुत्र्याचे शरीर देते आणि इच्छानुसार श्रीमंत घरात देते. हां अच्छा काय म्हणजे कर्मानुसार मला कुत्र्याचं शरीर भेटलं, इच्छानुसार श्रीमंत घरात हां भेटलं. तसंच आपल्याला जे दुःखाची सिरीज किंवा प्रारब्ध आहेत आपल्या जीवनात जे काही होतात त्याला मागचे पहिलं जन्म कुठं होणार आहे, दुसरं तुमचं रूप कसं असणार आहे, तुम्ही चॉईस नाही करू शकत रूप आहे. तिसरं तुमचे मातापिता कोण असणार आहे. तुम्ही सांगू माझे आईबापा नाही का श्रीमंतच पाहिजे, अशीच पाहिजे, तसेच पाहिजे, ह्या जगामध्ये तुम्ही चॉईस लय करू शकतात, पण बाय बर्थ तुम्हाला नाही भेटत. चौथी गोष्ट तुमचं धन किती असणार आहे. काही जण खूप कष्ट करतात पण त्यांना यश येत नाही, काही जण काहीच करत नाही आपोआप येऊन जातात. जसं आमच्या नाशिकमध्ये एक व्यक्ती आहे, तो IT क्षेत्रामध्ये, एज्युकेशन काय त्याचं BCom झालेलं, सॅलरी किती 75,000, आणि ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्याला सॅलरी किती 25,000. असं का, त्याच्याकडे डिग्री नाही पण स्किल आहे. ह्या मुलांकडे डिग्री आहे, स्किल नाही. तर याचा अर्थ हे की त्याच्या त्या प्रारब्धामुळं त्याला जे काही भेटतंय तर त्या गोष्टीमुळे म्हणून धन सांगायचा मुद्दा, धन त्याला भेटतं. तसं धन काही जणांना भेटतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मृत्यू. ह्या 5 गोष्टी कधी केव्हा काय ह्या ठरलेल्या असतात. तुम्ही खूप प्रयत्न करता वाचवण्याचा, पण मृत्यू सगळ्यात जास्त जवळ असतो. तुम्ही म्हणता माझं जवळ नाही का, माझी बायको, माझे आई वडील आहेत, माझे बहीण भावंड आहेत, माझे नातेवाईक आहेत. नाही, आपल्या जवळ सगळ्यात मृत्यू. म्हणून ह्या 5 गोष्टी असतात आणि त्या जन्माबरोबर आपल्यासोबत येतात. त्याला तुम्ही चेंज करण्याचा प्रयत्न करतात, त्या चेंज होणार नाही, उलटा त्या प्रॉब्लेम सांगते तुमच्या लाईफमध्ये. रूपाला बदलण्याचा प्रयत्न करता मायकल जॅक्सन रूपामुळे गेला, धन वाढवण्याचा करता करता वेगळा त्यात गेलेला. श्रीदेवी तेच श्रीदेवी. आपलं रूप कसं आहे, आज द्राक्षासारखं टवटत असतं पण नंतर किसमिस होत जातो आपण. किसमिस म्हणजे कळालं, ड्रायफ्रूट. हो तसं आहे. मग आपण काय करतो, ब्युटी पार्लरमध्ये जाऊन असं करत असतो. तर हे असं आहे, प्रारब्धामुळे भेटते. आणि मृत्यूनंतर आत्म्याची काय स्थिती असते आणि आत्मा म्हणजे काय करतो, म्हणजे मृत्यू झाला एक वर्षभर कसं असतं, 13 दिवस का करतात. अच्छा, बरोबर. जर आपण होतो तर आपल्याला आध्यात्मिक शरीर होतं ना भगवंताबरोबर, तर मग आध्यात्मिक शरीर असताना मग आपण भगवंतांबरोबर ईर्ष्या का केली. अच्छा, भगवंत अर्जुना भगवद्गीतेमध्ये हा सेम प्रश्न अर्जुनाने भगवान कृष्णाला विचारला होता की भगवंत आम्ही तुमच्या सोबत होतो पण इथे दुःख का भोगण्यासाठी आलेले. तर भगवंत याचं उत्तर देता, इच्छा द्वेष समोतेना द्वंद्व मोहेन भारता. भारता म्हणजे ह्या अर्जुना इच्छा आणि द्वेषामुळं. जसं तुमच्या घरामध्ये उदाहरणार्थ तुम्ही पती पत्नी संसार करतात पण तुमचा मुलगा आणि सून आले, खूप राहिल्यानंतर काही दिवसानंतर तुमचं आणि त्यांचं अनबन होते. तर तुम्ही काय म्हणता, बाळांनो तुम्ही तुमचा संसार वेगळा करा, आम्ही आमचा संसार करतो, आमचं मी जिंकून जा. पण जेव्हा वेगळं झाले तर तुम्ही ते त्यांना वेगळं केलं का, नाही. तर त्यांच्या इच्छा काय झाली की माता पिता आम्हाला असं करतायत, आमच्या इंद्रिय भोगामध्ये बाधा आणतायत. इच्छा होती पहिली, आणि द्वेष हेच का करता, आम्हाला का करू भेटून. मग तुम्ही म्हणता नाही आम्ही आमचा मार्ग वेगळा, तुम्ही तुमचा मार्ग. तसं भगवंत, एक उदाहरण दुसरं, आता तुम्ही आई आहात आणि तुमची छोटी मुलगी किचनमध्ये काहीतरी लुडबुड करीत असते, ती म्हणते अगं तू थांब ग, नाही मला कुकिंग करायची. तर तुम्ही काय भातुकलीचा खेळ आणतात, माहिती आहे भातुकलीचा खेळ. आई काय करते मग छोटेसे एक खेळणं असतात, गॅस असतो, भांडे असतात, पातेलं असतात, सिलेंडर असतं, सगळ्या गोष्टी असतात. आणि मग त्याला कुकिंग करण्यासाठी शेंगदाणे देतात, कर कुकिंग तुझी. पण 2 तास खेळल्यानंतर आई मला भूक लागली ग, मग ती भोजे ग.
तसंच आपल्या भगवंतानं आपल्याला नाही का भातुकलीचा खेळलेला आहे. जसं आता तुम्ही खेळले याच्यानंतर हे खेळणार आहेत, यांच्यानंतर यांचे पोरं खेळतील. पण हे खेळत असताना भगवंत म्हणतात इच्छा द्वेष झाल्या तो संसार खेळ आणि 50-60 वर्ष झाल्यानंतर तू ओरिजिनल माझ्याकडे येऊन जा. इथं आल्यानंतर दुःख नाही भेटणार. भले ती मुलगी किती खेळली तरी भूक लागल्यानंतर ती आईकडेच येते, तिला तो आनंद भेटतो. तसंच आपण जेव्हा ह्या जगामध्ये भौतिक वस्तूने आणि व्यक्तीनं सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, तोच टेम्पररी येतो. चिंगमसारखा खूप पहिल्यांदा वाटतं, अट्रॅक्शन वाटते ही वस्तू ती वस्तू, पण ती काही काळानंतर बोर होते. आपण नवीन नवीन गोष्टी आपण ॲडिशन करण्याचा प्रयत्न करतो, पण तो आनंद होता. मग आनंद पाहिजे असेल जेव्हा तुम्ही भगवंताच्या भक्तीत संलग्न होतात. भगवंताला जसं एक उदाहरण देतो, एखादा मुलगा यात्रेत हरवला असेल तर कोणी येतं चॉकलेट देत आहे, कोणी बिस्किट देत आहे, कोणी कपडे देत आहे. पण एक बघतो अरे माझा मित्राचा मुलगा आहे, हा हात पकडतो आणि आपल्या वडिलांना भेट करून देतो. तर सगळ्यात चांगलं कोण? वडिलांना भेटवून देतो. म्हणजे चॉकलेट बिस्किट देणारा नाही का, आहे तेवढ्या पुरता तेवढा त्या देतो. पण तो वडिलाला जेव्हा भेट करून दिल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टी भेटतात, आनंद भेटतो. तसं जीवात्मा ह्या संसारामध्ये आपल्याला ह्या फॅसिलिटीमधून त्या गोष्टीतून आनंद भेटतो. पण जेव्हा आपण भगवंताला संलग्न होतो तेव्हा आपण आनंदी होतो, आनंदित होतो. आणि तो आनंद प्रॅक्टिस नव्हतो. आणि 50-60 वर्षानंतर प्रत्येकाला एक दिवस शरीर सोडायचंच आहे. आणि तिथे गेल्यानंतर भगवंत म्हणतात की सगळेजण तिथं, पण इच्छा आणि द्वेष हे तिथे पण आलं तरी रिटर्न येत आहेत. हो, पण कोणतं? गोलोकमध्ये नाही. गोलोकमध्ये ज्याच्या मटेरियल डिझायर काहीच नसतात, काहीच नसतंय, तर तिथं जातो. आणि म्हणून हे श्वेत सागर म्हणजे या पृथ्वी तला ह्या ब्रह्मांडामध्ये पण एक वैकुंठ आहे, तिथून जीवात्मा येतो असं म्हटलेलं आहे. हां, ब्रह्मांडामध्ये पण जसं स्वर्गलोक आहे. हो, होतो आपण ते श्वेत दीपामध्ये होतो. हो, म्हणजे ब्रह्माजी नाही, भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये ब्रह्माजी शिवजी सगळे भेटायला गेले होते. पण आल्यानंतर रिटर्न आले गाईला घेऊन, म्हणजे तुम्ही अवतार घ्या. म्हणजे त्या श्वेत दीपावून वापस आले. याचा अर्थ तिथे गेल्यानंतर ते तिथं थांबायला पाहिजे तर वापस का आले? तर सगळे जीवात्मा तिथंच होते. तर तिथे ज्याच्यामध्ये कल्मश असेल, थोडंसं कंटेनमेंट असेल तर तो रिटर्न येतोच. तर इथून नाही का तुमच्या डिझायर सगळ्या डिझायर सगळ्या सोडायच्या नाही, तर डिझायर अशा आहेत की तुम्हाला त्या भगवंताच्या सगळ्यात जोडायचं, तेव्हा तुम्हाला भगवंत हो संलग्न होते. मग एकदा गोलोक वृंदावनात गेलो की मग पुन्हा नाही, तर सूर्यनं न शशांकन पाव निवर्तन तर धाम परम मम. ते धामात गेल्यानंतर तिथं आनंदी आनंद आहे, डान्सिंग करत राहतात सगळे. हां, सोय इथं तुम्हाला आता ऑफिसचं टेन्शन आहे, तिथं टेन्शन नसणार आहे. उद्या तुम्हाला करिअरचं टेन्शन आहे, फॅमिलीचं सगळं. किंवा मग तिथे असं मुलं पण आपला स्वतःचा संसार असतो, पण तिथं त्या संसाराचा केंद्रबिंदू भगवंत असतात. लस्ट नसते इथं, जे वासना नसते, लस्ट नसते, जे मटेरियल लाईफमध्ये. इथे ते अटॅचमेंट ठेवण्यासाठी ती गरजेचं असते, पण तिथे नाही. कारण तिथे लग्न वगैरे करतात. हो, असते. वैकुंठामध्ये प्रत्येकाची पत्नी असते. हो, त्यांचं स्वतःचं विमान. हो, विमान असतं. हां, पण तिथे त्या वैकुंठ विमान तिथं कोणाचे नाही. आणि असं म्हटलं जातं 10व्या स्कंदामध्ये की एवढ्या सुंदर पत्नी असतील, एवढे सुंदर पती असतील, ते एकटक नाही काही कोणाला पाहत राहत, पण त्यांच्यामुळे डिझायर नसते ते. हां, असं एवढं सुंदरता म्हणजे वर्षानुवर्षे पाहतात. म्हणजे ते 5 मुक्त्या वेगळ्या आहेत, त्या मुक्त्या वेगळ्या. अजून काही क्वेश्चन तुमचे? हां, म्हणजे देव सगळ्या खूप लोकांना बोलताना ऐकले किंवा इन जनरल आपल्या लहानपणापासून समजवतात की देव सगळीकडे आहे, किंवा तुम्ही जे करतायत ते देव मंदिरात जाण्याचे, म्हणजे देव ऐकतायत बघतायत, तर मग मंदिरात का जायचं? हां, मग काय तुमचा काय क्वेश्चन होता? सेम तेच की मग आपण मंदिरात का जातो जर म्हणतो की देव सगळीकडेच आहे, तर मंदिरात जाण्याची काय गरज? तर माताजी प्रभूजी बघा, देव सगळीकडे आहे पण मंदिरात जाण्याची काय? तसं ह्या सृष्टीमध्ये हवा सगळीकडे असते, पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये एखाद्याला ऑक्सिजन लावायचं असं म्हणत नाहीत की सगळीकडे हवा आहे, तिथं ते सिलेंडर लावल्या जाते, तेव्हा त्याला ते ऑक्सिजन भेटते. तुम्हाला तहान लागली
तर जमिनीकडे सगळीकडे पाणी आहे, पण एक ठिकाणी तुम्ही ड्रिल केली तर ते पाणी भिवून तुम्ही पिऊ शकता. असं नाही तहान लागल्यानंतर जीभ काढता अरे पाणी पिऊ, श्वास लागला नाही. तर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर एक ठिकाणी जावं लागेल. श्वास घ्यायचा असेल तर तुम्हाला शेंडाला. तसंच भगवंताची फिलिंग करायची असेल तर तुम्ही सगळीकडे भगवंताला पाहू शकत नाही. तर तुम्हाला ती फिलिंग घ्यायची असेल, अनुभव करायचा असेल तर टेम्पलमध्ये जावं लागतं आणि तिथं तुम्हाला तो अनुभव भेटतो. नाहीतर आपण बाहेर सगळीकडे भगवंताला पाहत बसलं तरी मोठीच येत नाही आणि ती होत नाही. मग का बरं आपण एनवी करतो लोकांना? जर आपल्याला सगळीकडे भगवंत दिसत असेल प्रत्येक व्यक्तीमध्ये, वस्तूमध्ये, मग आपण कोणाची एनवीच करणार नाही, हेट करणार नाही किंवा आपण प्रत्येकाला ॲप्रिशिएट करू, प्रेम करू. ते का होत नाही? याचा अर्थ काय? आपल्याला भगवंत सगळीकडे अनुभव होत नाही. मग तो अनुभव करायचा असेल तर टेम्पलला जावं लागतं. जसं आई वडील जरी टीचर असले तरी मुलाला शाळेत जावं लागतं. हां, नाही त्याशिवाय ज्ञान मिळत नाही, ज्ञान मिळत नाही. आणि हवेचं किंवा आता टायर पंक्चर झालं तुमचं, तुम्हाला हवा भरायचं असेल तर तुम्ही म्हणता नाही सगळीकडे हवा आहे आणि आपण लाव फॅन लाव खाली. तुम्हाला पंक्चर काढायचं तर कुठं जावं लागेल? पंक्चरच्या दुकानाकडे जावं लागेल. तो चेक करतो, हवा भरतो, तिथे सगळं आहे, नंतर ते पंक्चर काढलं जातं. तसं आपले टायर एवढे पंक्चर झालेले आहेत की आपण कुठं प्रयत्न करतो देवाला पाहण्याचं नाही. बाबा तिथं जा, चेक कर आणि फ्रिक्वेन्सी मॅच झाली की तुझं टायर पंक्चर काढून टाक. आणि पंक्चर म्हणजे काय? निगेटिव्ह थॉट्स. हां, मला एक क्वेश्चन आहे पण तुला. मला अजून एक प्रश्न आहे. म्हणजे आपण बघतो की काही काही मंदिरात खूप स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स असतात. जसं साऊथमध्ये मी बघितलंय की तुम्हाला स्पेसिफिक एक अटायरमध्ये जायचं असतं, काही कॅरी नाही करायचं. तर तसे मग ते असं स्टँडर्डाइज नाहीये, मग ते त्या ठिकाणाचंच आहे. तर हे का असं? ड्रेस कोड बद्दल बोलतात का तुम्ही? ड्रेस कोड किंवा ते किंवा स्त्रियांचं आपलं मासिक पाळी असते मग तेव्हा नसतं अलाउड. तर म्हणजे असं देवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला एवढं रूल्स रेग्युलेशनची काय गरज असं तुम्हाला म्हणायचं का? किंवा जरी असतील तर मग ते वेगवेगळे काय आहेत प्रत्येक तीर्थक्षेत्राकडे? सर एक स्टँडर्डाइज हे का नाही? हां, सगळ्यात महत्त्वाचं माताजी, तुम्ही जो प्रश्न विचारलाय सगळीकडे कोणत्याच टेम्पलमध्ये एवढे स्टँडर्ड का लावले? ड्रेस कोडबद्दल, मासिक धर्माबद्दल किंवा वेगळ्या साऊथमध्ये एवढे नियम्स का लावून दिलेले आहेत? त्याचं मुख्य कारण असं आहे की एकतर तिथे प्रत्येक टेम्पलचं एक मॅनेजमेंट असतं आणि ते मॅनेजमेंट ते डिसाईड करतं, भगवंत करत नाहीत. राहिलं ड्रेस कोड कसं? आपण प्रत्येक प्रोग्रामला जाताना, पार्टीला जायचं असेल तर आपला ड्रेस कोड वेगळा असतो किंवा तुमच्या ऑफिसला जायचं असेल तर ड्रेस कोड वेगळा असतो, बाहेरला जिमला जायचं असेल तर वेगळा ड्रेस कोड असतो. तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी येऊन तुम्ही स्विमिंगला जायचं असेल तरी ड्रेस कोड फॉलो करतात. मग टेम्पलमध्ये तुम्हाला ड्रेस कोड का घालू नये? तर तिथे ड्रेस कोड घालण्याचं मागचं एक आहे की जेव्हा तुम्ही तो ड्रेस कोड परिधान करता तर दोन गोष्टीसाठी होतात. एक तर तुम्हाला ते सत्वगुण होत आहे आणि दुसरं गोष्ट, तुम्ही तो ड्रेस कोड घातल्यानंतर तुमच्यामध्ये ती फिलिंग येते की मी भगवंताचा भक्त आहे आणि मला माझ्याकडून चुकीचे कार्य नको व्हायला म्हणून तो ड्रेस कोड, तिलक, कंठीमाळा किंवा साऊथ इंडियामध्ये ज्या साड्या घालतात स्त्रिया, पुरुष लुंगी आणि धोती घालतात आणि ते करतात. तर त्याच्यामध्ये ते तुम्ही त्या धार्मिक क्रिया करीत असताना तुमची क्लीननेस राहावं आणि तुमची चेतना ती मेंटेन राहावं, त्यासाठी ते ड्रेस कोड राहतात. राहिला तुम्ही तो सेकंड प्रश्न विचारला, स्त्रियांना मानसिक धर्मामध्ये टेम्पलला का अलाव करत नाहीत? त्याचं कारण असं आहे की स्त्रीला द्वेष नाही केला जात किंवा हेट नाही केलं जातं. त्याच्या मागचं विज्ञान असं आहे स्त्रीच्या धर्माबद्दल की कोणत्याही टेम्पलमध्ये गेल्यानंतर, जसं पहिल्या काळामध्ये अय्यप्पा मंदिरामध्ये किंवा शनिदेवाच्या मंदिर, तर स्त्रीचा गर्भ हा त्याच्या खूप एनर्जी असते, तिचा गर्भ असतो. तर त्या निगेटिव्ह देवताच्या शनिदेवाच्या मंदिरात जाऊन ते निगेटिव्ह व्हायब्रेशन्स किंवा निगेटिव्ह एनर्जी त्या गर्भावर नको व्हायला म्हणून स्त्रियांना सांगितलं जातं की शनिदेवाच्या मंदिरामध्ये, अय्यप्पा मंदिरात नका जाऊ, की जिथे तुमचं रक्षण व्हावं, त्याचा मागचा तो दृष्टिकोन असतो. आणि दुसरी गोष्ट असते की स्त्रीनं नाही का ह्या 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये तिने रेस्ट करावं. तिला नाही का मेंटली आणि फिजिकली आराम करण्यासाठी तिला अलिप्त ठेवलं जाते आणि त्याला राहण्यासाठी, अलिप्त राहण्यासाठी एक धार्मिक गोष्टीचं टच दिलं जातं बाबा, भीतीची पोटी, की तिला ती हे भेटावं. पण लोकांनी त्याचा मागचा मेन उद्देश सोडून दिला आणि लोकांना, त्या स्त्रियांना किंवा दिलं अरे देवाला असं काही नाही. आणि धार्मिक क्रियामध्ये क्लिनिनेस खूप महत्त्वाचं आहे. तर ते क्लिनिनेस तुम्ही स्वतःला मेंटेन करायचं असतं आणि तुमच्या क्लिनिनेसमुळं दुसऱ्याला पण ते होऊ जाणार, बॉडीली आणि
फिजिकली मेंटली हे सगळं होतं. तर त्यासाठी स्त्रियांना मना केलं जाते. त्याच्यामध्ये स्त्रीचा द्वेष करणे किंवा नाही, तर त्या काळामध्ये तुम्ही ह्या मासिक धर्मामध्ये तुम्ही जप करू शकतात, प्रसाद घेऊ शकता, पण तुम्ही दर्शन घेऊ शकता, पण तुम्ही वर्शिप नाही करू शकत. जे पूजा 3-4 दिवसामध्ये, त्याच्यामध्ये शास्त्राचा दृष्टिकोन वेगळा आहे, पण फिजिकली तुम्ही पुढे कंटेमेंट करू नका, जे तुम्हाला स्वतःला आणि दुसऱ्याला ते कंटेमेंट होऊ नये. तर त्याच्या मागचा तो उद्देश राहिलेला आहे. म्हणून हे मंदिरात नियम लावलेले आहेत. आणि तुमचा तिसरा प्रश्न आहे की सगळीकडे नियम का लावले जात नाही. तर भारतीय लोकांना नियम नको आहेत. जिथे नियम आले तिथे इंद्रिय भोग नाही आहे, आणि जिथे इंद्रिय भोग आहे तिथे नियम नाहीत. तर लोकांना त्यांच्या हिशेबानुसार, वाक्य लक्षात आलं तुमचं, जिथे डिसिप्लिन्स आहेत तिथे सेन्स एन्जॉयमेंट नाही आहे, आणि जिथे सेन्स एन्जॉयमेंट आहे तिथे डिसिप्लिन नाही आहे. म्हणून शास्त्र जेव्हा तुम्हाला नियम फॉलो करायला सांगतात तर ते डिसिप्लिन्स लावण्यासाठी, ना की तिथे. आणि मग तिथं तुम्ही ह्या गोष्टी करू नका, ह्या करा. जसं तुमच्या ऑफिसमध्ये, कॉलेजेसमध्ये, शाळेमध्ये सगळीकडे ते नियम फॉलो केले जातात. मग धर्माच्या ठिकाणी ते शास्त्र नियम दिलेले. राहिलं कोणता विषय, काही ठिकाणी मॅनेजमेंटचा विषय असतो, जिथे व्यक्तीचं, भगवंताचं काहीच नाही. लोक विचित्र वागतात मॅनेजमेंटमधले लोक, की ते भक्तांशी दुर्व्यवहार करतात. तर ते देवाचा दोष नाही, तो मॅनेजमेंटचा दोष. असं आहे. तर प्रत्येक मंदिरामध्ये आपण फॉलो केलं पाहिजे, ज्याच्यामुळं आपली चेतना चांगली विकसित होऊ शकेल. पण आपण भक्ती केल्यानंतर आपण गोलोक वृंदावनमध्ये जाणार की वैकुंठामध्ये जाणार, हे तुमचा प्रश्न असता की वैकुंठात जाणार का गोलोक वृंदावन. वैकुंठ जो ब्रह्मांडामध्ये आहे म्हणतात, आणि मग ब्रह्मांडामध्ये पुन्हा आपण पृथ्वीवर येऊ शकतो, तिथून वर जाऊ शकतो. महत्वाचं आहे माताजी, कुठं जाणं हा नंतरचा विषय. इथे जाऊन तुम्हाला ते प्रेम प्राप्त केलं आहे. म्हणून भगवंताकडे जाण्यासाठी 5 मार्ग आहेत, 5 रस म्हटलं जाते. पहिले शांत रस, जे वृंदावनच्या गायी, वासरं, पशु, फुलं, पक्षी ते असतात. दुसरा जो असतो शांताच्या वरती दास्य, साख्य, सर्वंट. नाही, दास्य म्हणजे सर्वंट, सर्व्हिस. सर्व्हिस. जसं तुमच्याकडे मेड सर्वंट असते, हनुमानजी आहेत किंवा भक्त आहेत, तर त्या मूडमध्ये जातात ते. त्या तिसरी गोष्ट आहे साख्य, फ्रेंड्स. माझे कृष्ण फ्रेंड्स आहेत, किंवा गोपसखा, श्रीदामा, सुदामा. तर साख्याच्या वरती आहे वात्सल्य, आईचं मुलाचं प्रेम किंवा मुलीचं तुमचं प्रेम. आणि याच्यावरती माधुर्य. माधुर्य म्हणजे जे राधाराणी. त्याच्यामध्ये 2 भाव आहेत, परकीय आणि स्वकीय. परकीयामध्ये 16,108 राणी येतात द्वारकेच्या, आणि स्वकीयमध्ये 16,108 राणी येतात, आणि परकीयामध्ये सगळ्या गोप्या येतात. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं असेल तर घरची पत्नी आणि बाहेरची एक. पण इथे जर पाहिलं तर मटेरियलिस्टिक एन्जॉयमेंटसाठी असतं, पण तिथे स्पिरिच्युअल याच्यासाठी असतं ते. आणि तिथे लस्ट नाही आहे, प्रेम आहे केवळ. होती, पण ती कृष्णाला प्रसन्न. आणि ती लस्ट रजोगुण नव्हती माताजी. जसं या स्त्री पुरुषाचं आकर्षण असतं, तर रजोगुण खूप असतो, पॅशनेट असतात ते एन्जॉयमेंट करण्यासाठी. तिथं तसं हे नाही आहे. तिथं शुद्ध प्रेम आहे, जो भगवंताला कनेक्ट केले जाते. म्हणून राहिलं गोलोक, आता तुम्ही जाण्याचा प्रश्न आहे, तर तिथं जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या 5 रसामध्ये तुमचा कुठं रस निर्माण होतो, साधना होते, त्यानुसार तुमचं गंतव्य ठरलं जाते. हे तुम्हाला आणि त्या भगवंताला माहीत आहे. ते आम्ही तुम्ही डिसाईड करू शकतो. हा लय खूप पुढचा विषय. आता एकच गोष्ट आहे, ते पुढचं जाऊ का न जाऊ, आता मला चांगली भक्ती करायची. असं करायचं. आमच्या आईने ना भरपूर म्हणजे असं, तिला ना लिहिताना थोडा हात थरथरायचा ना, तर आणि थोडंसं घरामध्ये असल्यामुळे म्हणून म्हटलं की तू याचं भगवद्गीता वगैरे वाच, हरे कृष्ण माझे वडील खूप आजारी असायचे ना, तर म्हटलं मग तू हरे कृष्ण महामंत्र वगैरे ना तुझा हात थरथरतो ना, तर तुला प्रॅक्टिस वाढली. तू वह्या, मग तिने भरपूर वह्या लिहिल्या, आणि त्यामुळे गोलोक वृंदावनमध्ये गोदावरी गंगेमध्ये मी त्यांना असं पाहिल्या, त्या खूप अशा लिहून काढायची ती भगवद्गीता रोज वाचायची.
आणि म्हणजे शेवटच्या क्षणी तिने म्हणजे आदल्या चांगली होती, आता तिचा 2 महिन्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. तेव्हा म्हणजे 3 दिवसच फक्त ती आजारी, पण तशी आजारी होती पण जास्त जरा 3 दिवस झाले. आणि मग ती ऑफ झाली अमावास्येच्या दिवशी. सर्व पिठे होते आपल्या दीपा अमावास्या होती, ते 6:30 वाजेपर्यंत होते. नंतर पुष्यामृत येऊ लागला. तर म्हणजे तिचं पुढे काय असेल माताजी कसं आहे आता, हा आपण आता डिस्कशन करतोय कोणता फ्लोअर आहे? 47 का 46? इथं कोण येऊ शकतो? तुम्ही ज्याला परमिशन देता ते येऊ शकतात. इथं कोण परचेस करू शकतो? ज्याची कॅपॅसिटी आहे, ज्याची ज्या कॅपॅसिटी होती त्याने ते फ्लोअर परचेस घेतले आणि तो तिथे स्टेईंग करतो. आणि कुठं कोणी यायचं तो ओनर ठरवतोस. तसं 14 लोक आहेत. ज्याचे जेवढं पुण्य असेल त्या देवलोकात जातो तो. जसं आणि कोण खरेदी करू शकतं? ज्याच्या खिशात तो पाकिट आहे, त्याच्या असं म्हटलं जातं. आता 46 होते, तर तुम्ही हे परचेस केलेलं आहे, तुम्ही इथं राहू शकता आणि इथे कोणाला यायचं नाही, कोणाचं तू ठेवून. तसं भगवंताकडे किंवा देवदेवताकडे जायचं असेल किंवा त्या वरच्या लोकात जायचं असेल तर भगवंत पहिले तुमचं अकाउंट किंवा तुमचा खिसा बघतात. याच्याकडे किती बॅग बॅलन्स आहे, हा कुठं राहू शकतो कुठं नाही. ज्याचा जो बॅग बॅलन्स आहे तो सत्य लोकात, जन लोकात, महर लोकात, तप लोक, अतल सुतल तुलातल रसातल महल, तो जे 14 लोक त्याच्या कॅपॅसिटीनं. जसं या बिल्डिंगमध्ये ज्याच्या कॅपॅसिटीनुसार जिथे ते राहतो, तसंच भगवंताच्या भक्ताच्या साधनेवर, भक्तीवर त्या लोकांमध्ये त्या प्लॅनमध्ये जातोय. म्हणजे तुम्ही जे बँक बॅलन्स जे म्हणत आहात ते म्हणजे भक्ती सुद्धा आणि कर्म सुद्धा, जे पूर्व जन्मापासून जन्मजन्मीचे सगळे कर्म जे कॅरी फॉरवर्ड होत आले ते सगळं त्याचा रेकॉर्ड. हो, सगळं रेकॉर्ड होत A to Z. नामस्मरणाने ते मागचे जे नाही, नामस्मरण तर आहे, पण नामस्मरणाबद्दल आता तुम्ही एखादा खूप लोक जप करतायत पण घरी जाऊन ऑफिसमध्ये जाऊन खूप भांडण करतायत, तर कर्म वाईट आहेत. तर भगवंत काय म्हणतात, निस्ता जप तो करतो पण स्वभावामध्ये निवारामध्ये फरक नाही पडत, तर काय अर्थ नाही. दिखावा आणि आचरण डिफरन्सेस. तर जप केलं नसतं, दिखावा पण नसतो, पण आपल्याला राग आल्यानंतर आपण नाही माताजी तसं नाही. महत्वाचं की जेव्हा तुम्ही भगवंताची भक्ती करता तर भगवंताचे ते गुण आले पाहिजे. तुम्ही समजा आता एखाद्याचे निगेटिव्ह खूप बोलतायत तर निगेटिव्ह तुम्हाला येऊन जाईल, पॉझिटिव्ह बोललं तर पॉझिटिव्ह तुम्हाला येऊन जाईल. तसं तर ती एनर्जी आहे, तुम्ही कोणाला अट्रॅक्ट करता. तसं भगवंताकडे जायचं असेल तर 26 गुण लागतात भागवतानुसार. की माझ्याकडे यायचं असेल आपण लोकांच्या नजरेत बनण्यासाठी काही आपल्याला गुण डेव्हलप करावं लागतात. जसं आता हे एकूण एकाला नजर देण्यासाठी त्यांचं रूप आहे, गुण आहेत, ज्ञान आहे, पद आहे, त्यानुसार ते एकूण एकाला अट्रॅक्ट. तसं भगवंताला अट्रॅक्ट करण्यासाठी 26 गुण लागतात. लोकांच्या नजरेत बनण्यासाठी तुम्हाला ती स्किल असेल, ते पद असेल तर तुम्ही लोकांच्या नजरेत येतात. पण भगवंताच्या नजरेत येण्यासाठी त्यांना ती अपेक्षा आहे. आणि म्हणून गीतेचा 10वा अध्याय वाचायचा, 11वा अध्याय, त्याच्यात भगवंत सांगतात मला कोण कोण प्रिय आहे, त्याची लिस्ट देतात भगवंत. असा जर तो केला तर मला सगळ्यात प्रिय आहे, मान अपमान सगळ्या दिलेले. तर तिथं अर्थ याचं काय की भगवंताला त्या भक्ताची अपेक्षा आहे आणि सहज तो भक्त अशा तत्वांना, अशा विचारांना फॉलो करतो तो भगवंत. आणि मग ते म्हणतात मला भक्ती भेटली नाही. तर गीतेमध्ये एक श्लोक आहे, ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचती न कांक्षती सम सर्वेशी भूतेशी मद भक्ती लभते परम. ब्रह्मभूत म्हणजे 2 प्रकारचे भूत असतात. एक जीवभूत म्हणजे इंद्रियतृप्ती, आहार, निद्रा, भय, मैथुन, त्याला काही घेणे देणे नाही, आपल्या दुनिया जगतो. दुसरं ब्रह्मभूत म्हणजे कृष्ण भावनाबाईत भगवत भक्तीमध्ये. ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा, प्रसन्न राहतो, सुख दुःख, मान अपमान, लाभ हानी, जय पराजय त्याला द्वंद्व विचलित करत नाही. प्रसन्न आत्मा. न शोचती न कांक्षती, तो दुःख बी करत नाही, अपेक्षा बी करत नाही. पुढची स्टेप, सम सर्वेशी भूतेशी, तो सगळ्यांना समान प्रेम करतो, तो पार्शलिटी नाही करत. हा श्रीमंत आहे, हा गोरा आहे, काळा आहे, ज्ञानी, अज्ञानी, तो सगळ्यांना का एकच बघतो की प्रत्येक हृदयामध्ये परमात्मा आहे, तो सगळ्यांना परमात्माच्या दृष्टिकोनातून व्यवहार करतो. म्हणून सम सर्वेशी भूतेशी. मग भगवंत म्हणा मद भक्ती लभते परम, तेव्हा माझी भक्ती प्राप्त होते. भक्ती असे नाही भेटत. तुम्हाला असं वाटतं अरे मी आता 4-5 माळा घातल्या, भगवे कपडे घातले, नाकाच्या शेंडापासून तिलक लावला, उड्या मारल्या, हरी बोल हरी कृष्णा, भांडारा प्रसाद खाल्ला की तुम्हाला वाटलं मी लय देवदेव करते. नाही, भगवंत मध्ये ह्या कॅटेगरीमध्ये येतोस का? तुम्हाला काय वाटतंय, मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, भगवंताला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे.
काय आता कालचं एक उदाहरण लक्षात आलं का? झालं. काय भगवंताला काय हां वाटतं ते जास्त महत्व. तुम्हाला मला काय वाटतं हे महत्वाचं नाही, भगवंताला काय वाटतं ते. एक उदाहरण ना, लाल प्रभूजींचं मी लेक्चर ऐकत होते, त्यामध्ये म्हणजे नामाला एवढं महत्व दिलेलं आहे. म्हणजे म्हणजे एकाला वाचवण्यासाठी कुळाचं रक्षण करायला पाहिजे. म्हणजे कुळ वाचवण्यासाठी एका परिवारामध्ये ते असं म्हणतात की तुमच्या शरीराचा एखादा भाग खराब असेल आणि तो जर काढला तर तुमचं शरीर वाचते. तुमच्या परिवारात एखाद्या व्यक्तीमुळे परिवाराचा नाश होत असेल त्या एका व्यक्तीला काढा. एक समाज काढायचा असेल त्या एखाद्या परिवाराला साईडला कुळाचं आणि जर देशाला वाचवायचं असेल तर समाज हे करा. आणि भगवंत पृथ्वीला वाचवायचं असेल तर सगळ्या देशाचा नाश करा. आणि नुसतं मग ते तुम्हाला जर जपाकडे लक्ष द्यायचं असेल तर पृथ्वीचं हे करा, पृथ्वीचा नाश करा. पण ते जप एवढे महत्वाचे आहे. हो हां ते असं चाललेलं. आणि मी जप करत होते. मी आता आपण सिरियसली म्हणजे एवढं आपल्या एवढी त्याग आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणजे पृथ्वीचं एवढं जपाचं महत्व आहे. आणि ना मी बाथरूममध्ये गेलं आणि इथून धो पाणी पडत होतं. मी लगेच बॅग ठेवली. मी म्हटलं इतकं लगेच मी ती बॅग बाजूला ठेवली आणि तिथे पाणी वाहत होतं. लगेच मी खाली ऑफिसमध्ये BMSला फोन केला आणि सांगितलं ते तात्काळ बंद कारण पाणी वाहतंय. आणि यांना जाऊन वरत्यांना सांगितलं की ते असं तुमच्याकडून वाहतंय का की आणखी काय झालं असेल कारण. आणि लगेच त्याने आणि मग नंतर मी बाळ घेतली. पण मग मी लगेच ते विसरले क्षणात. सगळ्यात मला प्रायोरिटी वाटली. महत्वाचं काय की माताजी आणि मी लगेच म्हणजे ऐकणं आणि प्रॅक्टिकल जीवनामध्ये खूप डिफरन्स आहे. हे बघा व्यवहार ठिकाणी असले पाहिजे, भक्ती ठिकाणी असली पाहिजे. त्या टायमाला ती प्रायोरिटी करणं गरजेचं आहे. आणि राहिलं ते जर व्यवस्थित झालं आणि ते पाणी जाणं म्हणजे असं नाही समजायचं ती भगवंताची एनर्जी आहे. आता लाईट विनाकारण खूप वेस्ट करतात, कृष्णाची एनर्जी. पाणी आता राधानाथ महाराज नाशिकला आले होते तर नळाचं पाणी असं थेंब थेंब गळत होतं. महाराज पुढे गेले वापस आले, त्यांनी ते बंद केलं. प्रभुपाद एकदा जुहूमध्ये होते तर काही डिसायपल असेच लाईट ऑन करून झोपले. तर प्रभुपादाने लाईट बंद केलं रात्री निम्यावर आणि सगळे शिष्यांना सांगितलं ही तुमची एनर्जी नाही कृष्णाची आहे, तुम्ही वेस्ट करू नका. मग पाण्याचं आपण स्नान करतो, लाईट्स यूज करतो, ही प्रत्येक एनर्जी आपण सेव्ह केली तर ते येणाऱ्या जनरेशनला आपण ते कॉन्ट्रिब्युशन देऊ शकतो. याला स्पिरिच्युअलिटी म्हणतात. याला हां भगवंताची शक्ती म्हणजे हे सर्व भगवंतांचं आहे. ते नियंत्रण करणारे आहेत. आणि तुमच्या कर्मानुसार तुमच्या जे वाट्याला दिलाय तेवढंच तुम्ही घ्या. जर तुम्ही दुसऱ्याचं घेतलं तर कुर्वन्ने कर्माणी कर्माणी जी विशेष शतम समाहा असं ते आहे. त्याचं रिॲक्शन लागतंय दुसऱ्याचं. तुम्ही नरकात जाल. हां ते आता ते आवश्यकतेपेक्षा जास्त घेतलं, लोभ असेल तर जास्त घेतलं तर ते आपल्या प्रत्येकानं आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं वापरा. जरी माझं आहे मी काही करू शकते, मी कसंही लाईट वापरू शकते, कसंही पाणी वापरू शकते, तरी म्हणजे मी पे करू शकते. पण मला भगवंतांनी ते दिलेलं आहे. जसं तुम्ही आता मंत्रालयामध्ये ड्युटीला होतात बरोबर, तर मंत्रालयामध्ये जाताना सरकारने गव्हर्नमेंटने जे काय तुमचे गृह सचिव किंवा सचिव असतात ते तुम्हाला फॅसिलिटी देतात. कशासाठी देतात? तुम्हाला गाडी देतात, नोकर चावकर देतात, बंगला देतात. याच्यासाठी देतात की तुम्ही सरकारचं काम करा. पण तुम्ही ते सरकारने दिलेल्या फॅसिलिटीमध्येच आनंदी राहतात. तर सरकार काय म्हणे अरे यांना आमचं काम करण्यासाठी याला फॅसिलिटी दिली पण या फॅसिलिटीमध्ये अटॅचमेंट आहे. तर सरकार काय करते फॅसिलिटी राहते. तसे ईश्वरानं तुम्हाला जन्मातच काही घेऊन आले पण ईश्वरानं तुम्हाला ही फॅसिलिटी दिलेली आहे. हे फॅसिलिटी करत असताना ईश्वराचं कार्य करायचं. पण आपण काय करतो ईश्वराचं कार्य सोडून फॅसिलिटीमध्येच असतं. अरे हे आहे तर ते 50-60 वर्षासाठी दिलेली आहे. पण याचा अर्थ ती फॅसिलिटी त्याचा उद्ध्वंस करायचा नाही. जसं तुम्हाला दिलं तसंच पुढे जसं तुम्ही हे यूज केलं तर तुमच्या मुलांना तुम्ही हँडओव्हर करतात. हे यांची मुलं तुमच्या नातवांना हँडओव्हर करते. म्हणजे काय होते 100 वर्ष जगतील. हो म्हणजे आता यांचे जेव्हा मुलं येतील यांच्या नातवाला तर ती प्रॉपर्टी तीच फॅसिलिटी आपोआप त्यांना ती भेटत आहे. म्हणजे यांनी काय केलं त्याला मेंटेनन्स करायचं. आपल्याला न क्रिएशन करायचं न डिस्ट्रॉय करायचं, त्याला काय करायचं मेंटेन करायचं.
आता हे आम्हाला हे घर मिळालं, जर आम्ही तुम्हाला नाही म्हटलं असतं तर भगवंतांना नाही ते भगवंतांनी सांगते मी, तुमचा भगवंतांना वाईट वाटलं असतं ना, मी तुम्हाला दिलंय तर त्याचा तुम्ही खरा उपयोग नाही केला. कारण हे सर्व मी दिलेलं आहे तुम्हाला, कारण मी म्हणते मी केलं. कारण आपल्याला जे किती 5 हे लागतात ना, म्हणजे स्थळ कर्म करण्यासाठी आहे ना, ते सगळं असेल तरच आपण कर्म करू शकतो. आणि हे सर्व भगवंतांच्या अधिपत्याखाली आहे ना. जसं तुमचं सरकारचं IPS अधिकाऱ्याला तुम्हाला अधिकाऱ्यांना सगळं देतात, तसंच भगवंतांनी दिलेलं आहे. खाली मेंटेन करायचं आणि आपल्या ड्युट्या करीत आहे. आणि जॉब कशासाठी करायचा आहे, व्यवसाय स्वतःला एंगेज करण्यासाठी आणि उदाहरणार्थ चालवण्यासाठी. पण एक काळानंतर थांबायचं, यार मला फिजिकली फॅमिली मला वेळ द्यायचा, एन्जॉय करायचं लाईफमध्ये, मला फिरायचं. मी माझ्या जीवनात 2 गोष्टी चांगल्या शिकलेले, चांगला प्रसाद खायचा, पुस्तक वाचायचं, आणि वर्षातून मी 3-4 ट्रिप फिरत असतो. साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया. साऊथ इंडियामध्ये एवढे टेम्पल्स पाहण्यासारखे, श्रीरंगम, तंजावर. मंदिरातून किंवा सोलो ट्रिप असते, 2-4 भक्त फ्लाईट बुक करायची, जायचं जाऊन. तुम्हाला पैसे भक्त करतात, भक्त समाज करतो. हां, तसं एखादा परिवार म्हटलं प्रभूजी आम्हाला तिकडे जायचं आहे, तुम्ही चला, परमिशन मंदिराची देतात. खाली 2-3 महिने पहिले सांगावं, 2 महिने पहिले. म्हणजे जिथे तुम्ही प्रवचन वगैरे ते कसं सेवा असतात माझ्या, त्या ऍडजस्ट करावं लागतात. प्रवचन असेल तर दुसऱ्यांना मॅनेजमेंट करणं. हां, तर हे तुमचा दिवस कसा करा. पण तुम्ही एवढं संन्यासी म्हणजे कसं काय झाले ना, असं वाटतं. तसं खूप त्याग आहे ना. त्याग नाही, त्यागामध्ये आनंद आहे. जसं आपण जेवण केलं आणि स्टूल पास केला की खाण्याचा आनंद घेऊ शकतो, तसं मटर लाईफमध्ये छोट्याशा गोष्टी सोडून दिल्या तर मोठा आनंद घेता येते. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी सोडायच्या. एक साधूकडे एक मोठा व्यापारी आला होता. मला महाराज तुम्ही खूप मोठे त्यागी आहेत, तुमच्यासारखा मोठा त्यागी कोणीच नाही. ते म्हणले अरे मी काय त्याग केलेला आहे, मी तर काहीच त्याग नाही केलं. तर नाही म्हणले माझ्यापेक्षा तू त्यागी मोठा आहे व्यापाऱ्याला. साधू म्हणला अहो माझी बायको लेकरं आहे. मी तर काय, मला बायको लेकरं पण नाही. नाही म्हणे महाराज तुम्ही लय मोठे त्यागी. अरे म्हणले नाही तू त्यागी, तुम्ही कसं काय, माझा व्यवसाय आहे, माझ्या फॅक्टरी आहेत. तर असं एकूण एकाला त्याग घेऊन. ते म्हणले बघ राजा, मी तर ह्या जगात काही नव्हतं ते त्याचा त्याग केला, पण ज्यानं जग निर्माण केलं तो त्या जगत करता ईश्वराचा तो त्याग केला आहे. त्यागी कोण आहे? हां, कोणाचा त्याग केला? ज्या जगानं, जेव्हा भगवंतानं सगळं निर्माण केलं तो त्याचा त्याग केला आहे. हां, पण माझं मी काही आणलंच नव्हतं, तर माझ्याकडे त्याग करण्याचं काहीच नव्हतं, तर मी त्यागी कसं काय होऊ शकेल? आता एखाद्याला म्हटलं माताजी मी तुम्हाला दान करतो, प्रभूजी म्हणले कुठून घेऊन आले? त्यागी कोण आहे? नाही ना, तुमची तुम्हाला दिलेले आहे, तसं ईश्वराचं ईश्वराला दिलेलं आहे. पण ज्या ईश्वरानं आपल्याला त्यागलंय, आपण त्या ईश्वराला त्यागलं. मग त्यागी कोण आहे? आम्ही काय त्यागलं? आमच्याकडे होतंच कुठं त्याग करण्यासारखं. आणि एक दिवस मूर्तीच्या रूपात सगळं त्याग करावं लागतं. आता आमचे एक मोठे व्यक्ती सांगू, धीरूभाई अंबानी वारले. आज त्यांचं एवढं एम्पायर होतं, ते चंदनाचे लाकडं जळत होते. पण A to Z गोष्टी त्या व्यक्तीला एक दिवस व्हॉलंटरी सगळं सोडावं लागलं. तसंच आपल्याला व्हॉलंटरी एक दिवस सगळं सोडायचं आहे. तर ते सोडत असताना आपल्याला त्याच्यात याचा अर्थ घरदार हे सगळं सोडायचं नाही, तिथे राहा. पण तिथे राहत असताना आपला मूड असा असला पाहिजे की हे फॅसिलिटी यूज करण्यासाठी. त्याला मध्ये युक्त वैरागी. मोबाईल वापरतो, आपल्याला संसार चालवून युक्त वैरागी. आपल्याला कोणती गोष्ट त्याग नाही करायचं. पुढं या 3 प्रकारचे व्यक्ती असतात, त्यागी, भोगी आणि उपयोगी. त्यागी म्हणतो माझं काहीच नको, भोगी म्हणतो मला एन्जॉय करायचं, उपयोगी म्हणतो मला ही प्रत्येक गोष्ट व्यक्तींच्या आणि भगवंताच्या सेवेत लावायची. हे जे लोक आहेत, हा जो परिवार आहे, यांची यूजमध्ये आलं पाहिजे, याला उपयोगी म्हणतात. तर आम्ही न योगी बनणं आहे न भोगी बनणं आहे, आम्ही उपयोगी बनणं आहे. हां, आता डायनिंग टेबल तुम्ही गप्पा मारण्यासाठी आला, पण आपण याला यूज कशासाठी केलाय? उपयोगी केलंय. आता आपण गप्पा मारीत बसलो असतो, भोगाच्या मारल्या असतात किंवा त्यागाच्या मारल्या असतात, पण आपण गप्पा त्या काय केल्या? स्पिरिच्युअल करणे केल्या, याला उपयोगी म्हणतात. हां, वेगळं करायची काय गरज आहे? किती आनंद मिळतो. वेळ तुम्ही
रात्रीच्या आता बघा 11:30 झाले. हो, परीक्षित राजा म्हणून तर 7 दिवस ना न खाता पिता. आणि त्यासाठी कसं तुम्हाला तसे वातावरण ते डिस्कशन लागतं की त्यामुळे तुम्ही ते आनंद घेऊ शकतो. अजून काही क्वेश्चन माताजी प्रभूजी? मला एक लास्ट क्वेश्चन होता सर. तर प्रभूजी, घरी आपण DT आयडल वर्शिप किंवा DT वर्शिप कसं केलं पाहिजे? म्हणजे आपण मंदिरात जातो ते वेगळं, पण घरी प्रत्येकाच्या हिंदू रिलिजनमध्ये ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरी देव असतात किंवा लोकांना वाटतं की घरी पूजा करावी, तर कशी करावी? होम DT वर्शिपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रिन्सिपल्स आहे, जेव्हा तुम्ही होम DT वर्शिप तुमचे जे काही कुलाचार धर्म असतो त्यांचा करायचा असतो, कुलदैवत, आणि त्याला 3 गोष्टी करायच्या असतात. एक तर पहिली गोष्ट ती व्यक्ती म्हणून समजा. व्यक्ती म्हणून त्यांना मी पाहिलं की 2 लोकांना आनंदी ठेवायचे कधी. हे 2 लोक आनंदी असेल ना तर तुम्ही जीवनात खूप सक्सेसफुल होतात. एक म्हणजे तुमचे पित्र आणि तुमचे देवता. पित्रांना वर्षातून पितृपक्षामध्ये त्यांना नैवेद्य अर्पण करणं, जे पित्र असतं त्याला जेव घालायचं, पूर्वजांच्या प्रती ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याचे उद्या मी लेक्चर घेईन डिटेल्समध्ये. आणि दुसरं देवता म्हणजे तुम्हाला कालच मी उदाहरण दिलं तुम्हाला, आपल्या गलीतले देवदेवता पावत नाही पण बाहेरचे पावतात. याचा अर्थ काय? आपली भावना नाही. तर घरात ती भावना करताना एक समजायचं की हे भगवंत आहे, नॉन डिफरन्स मूर्तीमध्ये. छोटी मूर्ती आणि मोठी मूर्ती काही फरक नाही पडत, तुमची फिलिंग कशी आहे त्याच्यावर निर्भर करतो. राहिलं टेम्पल स्टँडर्ड तर एकच आहे की त्यांना व्यक्ती म्हणून ट्रीट करा आणि त्यांना जर 16 वर्षाची खाऊ शकेल तेवढा नैवेद्य दाखवायचा, अभिषेक करायचा. आणि त्यांना अभिषेक करताना उन्हाळा आला तर थंड पाणी, हिवाळा आला तर गरम पाणी, आपण जसं स्वेटर घालतो जे आपण करतो सेम तसं करायचं. पण ते करीत असताना तुमचा टाईम तर सकाळी तुम्ही 2च गोष्टी करायच्या, त्यांना उठवणं आणि कमी वेळामध्ये साफसफाई करून पहिलं धूप दीप अगरबत्ती आणि तुमच्या घरात जे काही होतं कुकिंग ते पहिले ऑफर्ड करा आणि तो प्रसाद म्हणून घ्या. तुमच्या घरात ॲटलिस्ट 2 ते 3 टाईम भोग लावला पाहिजे, जे काय पॉसिबल आहे. लड्डू गोपाल असेल तर त्याला जसं लहान बाळ असतं तर आपण त्याला भाजी पोळी देत नाही, मग त्याला दूध द्यायचं, ड्रायफ्रूट द्यायचे आणि तो प्रसाद म्हणून खायचा. पण मग जेवण केलेलं असतं ते कोणतं कुकिंग केलं ते ठेवू शकतात मोठ्या कृष्णाला. हां, आणि ते करीत असताना रात्री मानसिक रूपे झोपायचं त्यांना आणि मानसिक रूपे उठवायचं. म्हणजे त्यांना आपल्या आणि हे घर ते ओनरशिप आहेत आणि तुम्ही हॅपी राहा, तुमच्या ब्लेसिंग तुमच्या आशीर्वाद आम्हाला भेटू द्या, तशासाठी ते करायचं असतं. आणि राहिलं जे अभिषेक कमी याच्यामध्ये जे काही पाण्यानं शंकाने 1-2 पाणी शंख वाटायचं, कपड्यानं पुसायचं स्वच्छ, जागच्या ठेवायचं, त्यांना गंध अर्पण करायचा, धूप अर्पण करायचे, दीप अर्पण करायचं. आणि हे केल्यानंतर जे काही गृहिणी आहे तिने तो भोग लावायचा. पण हे करीत असताना तुळशीपत्र अर्पण केले आणि रात्री झोपताना भोग लावायचा, झोपायचं, झालं. एवढंच टेम्पल होम DT वर्शिप. पण हे करीत असताना तो वेळ वाचून आपल्या घरातले जे काम आहेत ते पण करायचं. तर टायमाचं असं शेड्यूल असलं पाहिजे. सकाळचा टाईम भगवंतासाठी, दिवसभराचा टाईम वर्किंगसाठी आणि संध्याकाळचा टाईम फॅमिलीसाठी असला पाहिजे. काय सकाळी देवांसाठी, दिवसभर तुमच्या कामासाठी, रात्री एकत्र डायनिंग टेबलला बसले पाहिजे. देवदेव असं नसला पाहिजे अरे मी सकाळ संध्याकाळ करतो पण घरात नाही का, त्याच्या जीवनात काय चालू आहे, याच्या जीवनात काय चालू आहे ना, तुमच्या कामाच्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी. तर तसं नाही, एक प्रॉपर बॅलन्सिंग जगलं पाहिजे. कर्म आणि धर्म. हां, येस. पितृंना मग अशी गती मिळालेली असते ना, मग पितृ कुठे असते? पितृ ते आता उद्या तुम्हाला सगळं सांगतो ना. पितृ पेशंट, हां, सगळं. ओके, थँक्यू अजिंक्य प्रभू, सोनम माताजी.